पंचायत समिती निवडणूक 2026 जोगेश्वरी पंचायत समिती गण क्रमांक 76 तालुका गाणगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पुरस्कृत लोकप्रिय उमेदवार मंगलाताई सिद्धार्थ पैठणे निशान सफरचंद निशाणासमोरील 4 नंबरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। सामाजिक न्याय, महिलांचा सन्मान, विकास आणि परिवर्तनाचा आवाज म्हणजे मंगलाताई सिद्धार्थ पैठणे। जोगेश्वरी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध आहेत। या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार मंगलाताई सिद्धार्थ पैठणे, विजय शिवणगारे जिल्हा अध्यक्ष, मनोज साळवे तालुका अध्यक्ष, अक्षयभाई बनकर युवा जिल्हा सचिव, शुभम दुशिंग शहर अध्यक्ष, सिद्धार्थ पैठणे, भगवान गर्दनमारे, स्वप्नील गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने माता भगिनी व नागरिक उपस्थित होते। मी मंगल सिद्धार्थ पैठणे जोगेश्वरी पंचायत समिती गण 76 मधून उभी आहे। तरी मला आपण सर्वांनी भरघोस मताने सफरचंद या निशाणीवर मतदान करून भरघोस मताने मला निवडून द्या। मंगलचे मिस्टर जवळपास गेल्या 20-25 वर्षापासून ते जशी झोपडपट्टी बसली तेव्हापासून जोगेश्वरी इथे काम करत आहात। आतापर्यंत त्यांना 5-6 इलेक्शन लढलेले, आता त्यांची फॅमिली त्यांना पंचायत समिती गणासाठी जोगेश्वरी उभे केलेले, काय सांगाल? सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आणि आमचं एकच म्हणणं आहे की मी ड्युटी कंपनीमध्ये असताना मी कामगाराच्या एक कामगार नेता म्हणून मी काम करत आहे। 17 ते म्हणजे 18-20 वर्षापासून मी कामगाराच्या बऱ्याच समस्या मी आतापर्यंत सोडवलेल्या आहे। पण माझं एक स्वप्न आहे की आमचं की आतापर्यंत ही जी मोठी कामगार वसाहत आहे, हे कामगार वसाहतीमध्ये कामगाराचे जे मोठ्या प्रमाणात जे प्रश्न उपस्थित झालेले आहे, जे प्रॉब्लेम आहे, आतापर्यंत या बलांडे धनदांडक्या लोकांनी आतापर्यंत यांची घरं भरून घेतली। आणि आतापर्यंत आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना चळवळीचे काही जे तुकडे करून कोणी कोणत्या भागामध्ये हे करतात, त्याच्यामुळे आज समाजामध्ये चांगल्या लोकांना कोणी पाठिंबा देत नाही। पण तरी मी सर्वांना एक विनंती करतो, माझ्यासारख्या मी माझ्या याच्यामधून माझ्या स्वप्नासाठी गोरगरीब जनतेच्या कामगार वंचित घटकाच्या प्रत्येक अडीअडचणीसाठी माझ्या मिसेस सो मंगल सिद्धार्थ पैठणे यांना पंचायत समिती गणामधून 76 मधून उभं केलेलं आहे। त्याची निशाणी आहे सफरचंद। सर्वांना विनंती करतो की या सफरचंद निशाणीवर पंचावन्न मतांनी विजय करा। आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व कामं आतापर्यंत करत आलो, जे आमच्या जेवढी ताकद आहे, आमच्या जेवढं आंदोलन आहे, आम्ही सगळं आतापर्यंत कचरा निर्मूलन हे करण्यासाठी, कचऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही आतापर्यंत सगळे आंदोलन, प्रत्येक गोष्टीचे आंदोलन केले, सगळ्या गोष्टी केल्या। पण आम्हाला आता सत्तेमध्ये जाऊन काम करायचंय, त्यासाठी मी चळवळीचा एक उमेदवार आहे या वसाहतीमधून, जोगेश्वरी मधून। दुसरे बाकीचे गण आता बाकीचे एकत्र झाले, पण मी एक समाजाचा खरा चळवळीचा कार्यकर्ता आहे। बाकीचे दुसऱ्याच्या कोणी भाऊ दादाच्या पाठिंब्यामुळे काम करत आहे। तर मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आज ही शेवटची संधी आहे, त्यांनी ही संधी गमावू नये आणि या संधीचं सोनं करावं आणि या सफरचंद निशाणी समोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावा। सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना कंपनीमध्ये काम करताना काही अडचणी येतील किंवा नवीन मुलं असतात त्यांना कंपनीमध्ये कोणी लावत नाही, यासाठी आपण काय करावं? आमचा कधी उमेदवार निवडून आला आणि आम्ही उमेदवार निवडून दिल्यानंतर मी कामगाराच्या प्रत्येक कामामध्ये सहभागी होतो, समस्यामध्ये सोडवण्यासाठी। पण आमचं हे झाल्यानंतर आम्हाला कधी निवडून दिलं जनतेनं, तर मी सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन। आणि मी जे आमच्या नवतरुण आहे, जे बेरोजगार आहे, यांना रोजगार उपलब्ध करून देईन। जे उद्योजक आहे यांना कामावर घेण्यास भाग पाडीन, एवढं मी ग्वाही देतो। पैठण्याताई उभे आहेत, त्यांना सहकार्य करणार अशी आमची इच्छा आहे। बस त्यांना सहकार्य करावं म्हणून, कारण त्या चांगल्या कामं करतायत। आता रस्त्याची त्यांनी सुधारणा केलेली आहे, अजूनही पुढे सुधारणा करतील, त्यांना निवडून द्यावा अशी एवढी आमची इच्छा आहे। आणि त्या जर निवडून आल्या तर येणाऱ्या काळात काय काय काम करू शकता? करू शकता आमच्यासाठी त्या
जे बी काही समस्या आहेत आम्ही त्यांना मांडू शकतो त्या करू शकताय.